व्यक्तिविशेष जानेवारी 2025. प्राध्यापक अमिया कुमार बागची. राजकीय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचा इतिहास या विषयाचे तज्ज्ञ म्हणून जगभर ओळखले जाणारे प्राध्यापक अमिया कुमार बागची यांचे 28 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले. बागची यांचा जन्म 1936 साली मुर्शिदाबाद मधील गावात झाला. अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून एक महाविद्यालय सोडावे लागल्यानंतर त्यांनी तुलनेने अधिक मुक्त वातावरण असलेल्या कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथून पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेले. ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1963 साली त्यांनी याच विद्यापीठातून भारतातील खाजगी गुंतवणूक या विषयावर PhD मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कलकत्त्याला परतले. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी केम्ब्रिज आणि अमेरिकेतील कॉर्नेल महाविद्यालयातही काही काळ अध्यापन कार्य केले. त्यांनी प्राध्यापक तापस मुजुमदार यांच्या साथीने सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीजची स्थापना केली. या संस्थेने देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या अर्थतज्ञांच्या अनेक पिढ्या घडवल्या. 2002 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटल स्टडीज कोलकाता या संस्थेची स्थापना केली. 2012 मध्ये ते निवृत्त होईपर्यंत या संस्थेचे संचालक होते. 10व्या पंचवार्षिक योजनेकरिता सरकारच्या वित्तीय स्थितीविषयीचा अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बेंगाल नियोजन मंडळाचे ते 2005 पर्यंत सदस्य होते. 1997 ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत इतिहासकार होते. 2005 साली त्यांनी पद्मश्री पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची ग्रंथसंपदा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, डी इंडस्ट्रियलायझेशन इन कोलोनियल इंडिया, डायलेक्टिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड अंडर डेव्हलपमेंट, पेरिलियस पॅसेज इत्यादी. झाकीर हुसेन. प्रख्यात तबला वादक आणि संगीतकार झाकीर हुसेन वयाच्या 73व्या वर्षी 15 डिसेंबर 1924 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मृत्यू फुफ्फुसाचा एक दीर्घकाल आजार असलेल्या इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस मुळे झाला. तबला वादक असण्याबरोबर झाकीर हुसेन एक संगीतकार, तालवादक, संगीत निर्माता आणि चांगले अभिनेताही होते. जीवन परिचय. 9 मार्च 1951 रोजी तत्कालीन बॉम्बे येथे त्यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध तबला वादक अल्ला रखा खान हे त्यांचे वडील होते, तर त्यांच्या आईचे नाव बावी बेगम होते. वडील अल्ला रखा खान यांच्याकडून झाकीर हुसेन यांनी तबला वादनाचे धडे गिरवले. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तबला वादनास सुरुवात केली. वयाच्या 12व्या वर्षी ते दौरे करू लागले. त्यांनी माहीम येथील सेंट मायकल हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी वॉशिंग्टन येथील विद्यापीठात संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवली. वयाच्या 19व्या वर्षी हुसेन यांनी सॅन फ्रान्सिस्को मधील वस्ताद अली अकबर खान यांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी वॉशिंग्टन विद्यापीठात शिकवले होते. झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या 6 शाळांपैकी एक म्हणजे पंजाब घराण्याचे तबला वादक होते. हुसेन यांचे पहिले अल्बम हुसेन यांनी जॉर्ज हॅरिसन लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड अँड जॉन हँडीचा हार्ड वर्क अल्बम्समध्ये तबला वादन केले. हुसेन यांनी आपले मित्र इंग्लिश गिटार वादक जॉन मॅक्लाफिन तसेच व्हायोलिन वादक एल शंकर आणि ताल वादक TH विनायकराम यांचा समावेश असणारा शक्ती बँड 1974 मध्ये स्थापन केला. या बँडने हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीताला पाश्चात्य झॅझ प्रभावासह मिश्रित केले. त्यांनी संतूर वादक पंडित रवी शिवकुमार शर्मा, बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया आणि सारंगी वादक उस्ताद सुलतान खान यांच्याशी केलेल्या जुगलबंदी प्रचंड गाजल्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या पारसमणी या पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी तबला वाजवला. नंतर त्यांनी इस्माईल मर्चंटच्या मुहाफिज, अपर्णा सेनच्या मिस्टर अँड मिसेस अय्यर आणि राहुल ढोकलियाच्या परजानिया या चित्रपटासाठी संगीत दिले. 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केले होते. व्हाईट हाऊस मध्ये कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार ठरले होते. त्यांनी अभिनेता म्हणून 1983 मध्ये हिट अँड डस्ट या सिनेविश्वात पदार्पण केले. या चित्रपट शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. हिट अँड डस्ट, द परफेक्ट मर्डर, साज, मंटो, मिस बीटीज चिल्ड्रन,
4084, मंकी मॅन या अशा 12 चित्रपटांमध्ये झाकीर हुसेन यांनी काम केले आहे. त्यांना ऐतिहासिक चित्रपट मुघल आझम ची ऑफर देखील आली होती. पुरस्कार: पद्मश्री 1988, पद्मभूषण 2002, पद्मविभूषण 2023, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1990, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, अकादमी रत्न पुरस्कार 2019, 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन, 4 ग्रॅमी पुरस्कार, ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट अल्बमसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंटरी वर्ल्ड म्युझिक अल्बम, ॲज वी स्पीक अल्बमसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंटरी इन्स्ट्रुमेंटल अल्बम, दिस मुवमेंट अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम, पास्टो गाण्यासाठी बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स, मध्य प्रदेशचा कालिदास सन्मान, मुंबई विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, क्योटो पारितोषिक, इंडो अमेरिकन पुरस्कार, अमेरिकेतील नॅशनल एडोमेंट फॉर द आर्ट्स कडून नॅशनल हेरिटेज फेलोशिप, प्रिन्स्टन विद्यापीठातील मानविकी परिषदेद्वारे ओल्ड डॉमिनियन फेलो म्हणून नियुक्ती, सॅन फ्रान्सिस्को येथील जॅझ सेंटरचा जीवन गौरव पुरस्कार. मनोहर सप्रे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार, लेखक, वक्ता, कार्यकर्ता अशा विविध भूमिकांमधून समाजाला योगदान देणारे मनोहर सप्रे यांचे डिसेंबर 2024 मध्ये निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा संकल्प केला. बुलढाणा येथील नांदुरा गावी 1933 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयातून तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर जवळपास 6 वर्षे त्यांनी शासकीय नोकरी केली. 1962 मध्ये चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दैनिके आणि नियतकालिकांसाठी त्यांनी हजारो व्यंगचित्रे रेखाटली. त्यांची पाकिट कार्टून प्रसिद्ध होती. पेंग्विन बुक ऑफ कार्टून्सने भारतातील प्रमुख व्यंगचित्रकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. देश विदेशात त्यांच्या काष्ठशिल्पांची प्रदर्शने भरवण्यात आली. मनोहारी या पुस्तकातून त्यांनी व्यंगचित्रकलेवर भाष्य केले. सांजी पुस्तकातून विविध कलाकारांना पाठविलेल्या पत्रांचा संग्रह केला. शिवाय फरसान, व्यंगारती, दहिवर, बिल्लोरी या 8 पुस्तके त्यांनी लिहिली. वक्ते आणि वन्यजीव चळवळीतील कार्यकर्तेही असलेल्या सप्रे आणि अनेक आदिवासी मुलांना कला शिक्षण देऊन त्यांनी रोजगार मिळवून दिला. एस.एम. कृष्णा, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लैया कृष्णा, एस.एम. कृष्णा डिसेंबर 2024 मध्ये निधन झाले. ते 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 1 मे 1932 रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली येथे कृष्णा यांचा जन्म झाला. कृष्णा हे अमेरिकेतील डलास, टेक्सास आणि सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठातून कायदा पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली. वॉशिंग्टन DC मधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूल मधून पदवी घेतली, जे फुलब्राइटर स्कॉलर होते. 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज KV शंकरगौडा यांना पराभवाची धूळ चारत मद्दूर मतदारसंघातून ते अपक्ष विजयी झाले. आधी प्रजा समाजवादी पक्ष, नंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. 1968 मध्ये त्यांनी संसदेत पदार्पण केले. ते सलग 2 वेळा खासदारपदी निवडून आले. परंतु 1972 मध्ये विधान परिषदेवर निवडून आल्यावर त्यांनी राज्याच्या राजकारणात परतणे पसंत केले. यावेळी त्यांनी वाणिज्य, उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून 1972 ते 77 या काळात धुरा सांभाळले. 1980 मध्ये ते लोकसभेत परतले. 1983-84 पर्यंत त्यांनी उद्योग राज्यमंत्री आणि 84-85 अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1989 मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, 1992 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि 1996 मध्ये राज्यसभेवर निवडून येत ऑक्टोबर 99 पर्यंत ते सदस्यत्व भूषवले. ऑक्टोबर 1999 ते 2004 पर्यंत ते कर्नाटकाचे 10वे मुख्यमंत्री होते. कृष्णा यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात IT क्षेत्राला चालना दिली. त्यामुळे कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीला पर्याय म्हणून बेंगळुरूचा विकास झाला आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण झाला. डिसेंबर 2004 ते मार्च 2008 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल म्हणून काम पाहिले. मे 2009 ते ऑक्टोबर 2012 पर्यंत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते. 2017 मध्ये कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेस सोबतच जवळपास 50 वर्षाचं नातं संपवलं. 7 जानेवारी 2023 रोजी नवोदित त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायची घोषणा केली. त्यांना पद्मविभूषण 2023 मध्ये देण्यात आले.